बघा, पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आली, ज्याच्यातून आनंदाची बातमी अशी आहे की बऱ्याच उमेदवारांचं अजूनही लॉग इन करायला अडचण येत होती. टेक्निकल एरर होता, काही उमेदवारांना OTP येत नव्हता. तर अशा परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सांगण्यात आले की जी 13 ऑगस्ट 2026 ही अंतिम दिनांक होता पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याचा, हा वाढवून आता 16 ऑगस्ट 2026 करण्यात आलेला आहे. तर ही एक आनंदाची बातमी आहे. त्यासोबतच एक धक्कादायक बातमी अशी की बरेच उमेदवार अजूनही असे की ज्यांनी अजूनही प्राधान्यक्रम लॉक नाही केलेला. बघा, पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया असते, त्यानंतर सेल्फ सर्टिफाय करायचं असतं आणि त्यानंतर प्रेफरन्स द्यायचे असतात. तर 2,10,000 उमेदवारांनी परीक्षा दिली किंवा पोर्टलवर नोंदणी केली, पण सेल्फ सर्टिफाय फक्त 1,70,000 लोकांनीच केलं. म्हणजे ते 40,000 उमेदवार या फेरीतून बाद झाले. आता याला पॉझिटिव्हली घ्यायचं तर चांगली गोष्ट अशी आहे की तुमचं कॉम्पिटिशन कमी झालं, पण वाईट गोष्ट अशी आहे की ज्या उमेदवारांनी परीक्षा देऊनही सेल्फ सर्टिफाय केलं नाही त्यांचा चान्स गेलेला आहे. तर हा चान्स आता तुमचा जाऊ नये म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा की लवकरात लवकर जे ते प्राधान्यक्रम देऊन टाका. आता प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात जसं मी म्हणलं की एक वाईट बातमी कोणती आहे, तर बघा, आता ही जी सूचना आहे ही 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 वाजता आली. या सूचनेच्या माध्यमातून यांचं म्हणणं काय की लॉक करण्याबाबत पवित्र पोर्टलवर सध्या स्वप्रमाणपत्र पूर्ण असलेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करायचे आहेत, ज्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. म्हणजे 1,70,000 लोक असे ज्यांनी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय केले. बर, पण आज सकाळी 8 वाजे अखेर म्हणजेच 12 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत एवढ्या लोकांनी मुलाखतीशिवाय आणि एवढ्या लोकांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम दिले. बरोबर. आता मुद्दा असा आहे की हे महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे. आज रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे जेव्हा ही सूचना त्यांनी प्रसारित केली तोपर्यंत 1,70,000 पैकी फक्त 1,42,000 लोकांनीच मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह 1,32,600 लोकांनीच प्राधान्यक्रम नोंदवले किंवा लॉक केलेले. म्हणजे याचा अर्थ असा आहे 1,70,000 फक्त एवढेच उमेदवारांनी आतापर्यंत लॉक केले. उरलेले जवळजवळ 28,000 उमेदवार असे ज्यांनी अजूनही प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीयेत. तर त्यांनी लवकरात लवकर हे प्राधान्यक्रम जे ते लॉक करून घ्यावेत. जर आपल्या आजूबाजूला आसपास जर कुणी असेल तर जास्तीत जास्त उमेदवारांना बघा इथं जनरेट झालेले आहेत, पण लॉक करणारे उमेदवार तर 1,07,000च आहेत. हे उमेदवारांनी जनरेट केलेत, प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत, पण लॉक करणारे जे उमेदवार आहेत ते फक्त 1,07,000च आहेत. म्हणजे खूप असा मोठा क्राऊड आहे की ज्यांनी आपले प्राधान्यक्रम अजूनही लॉक केलेले नाहीयेत. तर लवकरात लवकर जे प्राधान्यक्रम आहेत ते लॉक करून घ्या. एकदा 16 तारखेच्या आसपास, आता काय होईल, आज 13 तारीख आहे, 13, 14, 15 पर्यंत 13, 14 पर्यंत पोर्टल परत व्यवस्थित चालेल, कारण की आता थोडासा लोड कमी होईल पोर्टलचा. पण 15, 16ला परत पोर्टल जे ते थोडं स्लो चालेल, जड होऊन जाईल, कारण की परत मोठा क्राऊड त्याच्यावर येऊन पडेल. तर 15, 16ची वाट बघत बसू नका. 13, 14लाच प्राधान्यक्रम जे तुमचे लॉक करून टाका. OTP बद्दल यांचं म्हणणं आहे की बरं, असं नाही की त्यांच्याकडून काहीच नाही. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतः 2 वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबद्दल SMS केलेले आहेत. म्हणजे ज्यांनी स्वप्रमाणपत्र केलंय अशा उमेदवारांना आम्ही स्वतः मेसेजेस केलेले आहेत की बाबांनो लवकरात लवकर लॉक करा. तुम्ही स्वतःचे मेसेज तरी कमीत कमी चेक करा. ठीक आहे. तर ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि त्याचमुळे त्यांचं म्हणणं आहे की अजूनही काही लोकांची लॉक झालेली नसल्यामुळं आम्ही 13 तारखेपासून ही मुदतवाढ 16 तारखेपर्यंत करत आहोत. आणि आवाहन तुम्हाला करण्यात येते की लवकरात लवकर हे प्राधान्यक्रम जे ते लॉक करून टाका. बाकी प्राधान्यक्रम कसे लॉक करावेत या संदर्भात आपल्या यूट्यूबला व्हिडिओज टाकलेत. मी फार लिमिटेड व्हिडिओ टाकलेत आणि लिमिटेड व्हिडिओमध्ये ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आणि सोबत जे व्हिडिओ टाकलेत त्याची जी लिंक, त्याची जे PDF आहेत, जे मी व्हिडिओमध्ये बोललोय त्याची PDF सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला E-सारथी TET TIT या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकली. तर वाटल्यास टेलिग्राम चॅनलवर जा आणि त्या PDF ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.